बातमी अशोक खरात याच्या संदर्भात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। अशोक खरातला 14 दिवसांची ही न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। त्यामुळे अशोक खरात आता 9 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये असणार आहे। अशोक खरातला 14 दिवसांची अधिक तपासासाठी ही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। 9 तारखेपर्यंत 9 मे पर्यंत अशोक खरात हा न्यायालयीन कोठडीत असेल। न्यायालयीन कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेले आहेत। किरण, जगदीश, एक महत्वाची ही बातमी म्हणावी लागेल। अशोक खरातला ईडीने आता काही दिवसांपूर्वी ताब्यात घेतलेलं होतं। मागच्या काही वर्षांमध्ये अशोक खरातने मोठ्या प्रमाणात मालमत्ता माया जमवलेली आहे, अशा पद्धतीची माहिती तपासामध्ये समोर आल्यानंतर जे ईडीने एक मनी लॉन्ड्रिंग संदर्भात सुद्धा गुन्हा दाखल केलेला होता। कारण अशोक खरातने मोठ्या प्रमाणात पैसे हे बाहेरच्या देशामध्ये पाठवलेला आहे असं संशय ईडीला होता। आणि खरं तर हेच मालमत्ता आणि या सगळ्या मनी लॉन्ड्रिंग संदर्भात ईडीकडनं तपास हे जो आहे तो करण्याची मागणी होती। आणि त्यानंतर नाशिकमधून ईडीने अशोक खरातला ताब्यात घेतलेलं होतं। मागच्या काही दिवसांमध्ये ईडीने संपूर्णपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली आणि अनेक महत्वाचे धागेदोरे आणि पैसे सुद्धा जे ईडीच्या हाती लागलेले, पैसे असेल, सोनं असेल, चांदी असेल, असं अनेक मुद्देमाल जे आहे ते ईडीच्या हाती लागलेला आहे। आणि त्यानंतर आज अशोक खरातला न्यायालयामध्ये जे हजर केला असता आणखीन एकदा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळालेली आहे। आता ईडी पुन्हा एकदा अशोक खरातला घेऊन नाशिकमध्ये येईल अशा पद्धतीची माहिती मिळते। ठीक आहे किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा।